महाराष्ट्र नामा लाईव्ह, बातमी विश्वासाची, सर्वसामान्यांच्या हक्काची. महाराष्ट्र नामा लाईव्हमध्ये आपलं सरचे स्वागत आहे. आज आपण केंदूर येथील तौलीबेन इथे आलेलो. इथं गणेश जयंतीनिमित्त असा खूप मोठा कार्यक्रम आयोजित केला जातो आणि हा कार्यक्रम शिवसत्ता प्रतिष्ठान तौलीबेन हे करतात. आपल्यासोबत त्यांचे सर्व सहकारी आणि आयोजक आहेत. आपण त्यांच्याकडे जाणून घेऊ. काय सांगाल, आपण किती वर्षापासून हा कार्यक्रम आयोजित करतात? काय सांगाल कार्यक्रम? खरं तर सांगायचं म्हणलं तर आमच्या तौलीबेन ही वस्ती आहे. तर जो कार्यक्रम आम्ही जवळजवळ 13 वर्ष झाले हे कार्यक्रम करतोय गणपतीचा. आता हे वर्ष 13वे आहे. आणि खरं सांगायच्या बाबतीत म्हणलं तर माझे सर्व कार्यकर्ते असतील आणि आमच्या तौलीबेनचे ग्रामस्थ महिला भगिनी त्या परिस्थितीत मला खूप चांगला देत आहे. त्या खरं तर त्यांचं मी मनापासून सहर्ष स्वागत करतो. आणि या 13 वर्षापर्यंत मी तसं या उत्सवामध्ये सहभाग झालो तर 13 वर्ष मी अध्यक्षपद भोगवतोय आणि अजून पण माझ्या ताब्यातच अध्यक्षपद. मी उलट आमच्या कार्यकर्त्यांना म्हणतोय तुम्ही कोणीतरी माझ्या हे करा, म्हणजे अध्यक्षपद घ्या. पण कार्यकर्ते म्हणते की नाही तुम्हीच अध्यक्षपद हे तुम्हाला सोपतंय. तर मला कार्यकर्त्यांचा फुल सपोर्ट आहे. आणि जयंतीनिमित्त आपण काय काय कार्यक्रम आता गणेश जयंतीचं निमित्त असं गणेश जयंतीचं हे असतं, सकाळ पहाटे 4 वाजता काकडा आरती असते. त्याच्यानंतर 12 वाजता अभिषेक असतो, पूजा असते. त्याच्यानंतर आपला हरिपाठ, कीर्तन आणि संध्याकाळचे भोजन आणि भजन. ह्यावेळेस कुणाचं आपण कीर्तन आयोजित करतो? आता आम्ही संगमनेरच्या ना सुनीताताई कातुरे यांचं कीर्तन होतं. संगमनेरच्या होत्या. अति एकदम चांगलं कीर्तन केलं त्यांनी. या माध्यमातून काय काय कार्यक्रम होतात आपल्या या प्रतिष्ठानमार्फत वर्षभरात? दत्त जय आपलं गणेश जयंतीला तो कार्यक्रम आमचा काकडा असो, हरिपाठ, कीर्तन एवढं गणेश जयंतीला होतं. आणि गणेश उत्सवच्या तेवढंच असतं गणपतीचं हे. त्यावेळेस आमचं बारक्या मुलांचे संगीत खुर्ची आसन, लिंबू चमचा आसन, गाण्यांचं हे असते, म्हणजे पुन्हा भाषणांच्या स्पर्धा असतील आणि अनेक कीर्तनाचा कार्यक्रम असेल, भजनाच्या स्पर्धा असतील. आम्ही असे कार्यक्रम राबवतो. तुम्ही बोलला तसं सांगायचं झालं तर आमचं शिवसत्ता प्रतिष्ठान हे आमच्या तालुक्यातील एक चांगलं आहे. गेली 13 वर्षापासून आम्ही अनेक सामाजिक उपक्रम या ठिकाणी आयोजित करतोय. त्यामध्ये लहान मुलांसाठी आम्ही काही पुस्तकं वगैरे या ठिकाणी वाचायला ठेवतोय. कोरोना काळात देखील आमच्या शिवसत्ता प्रतिष्ठानने अतिशय सुरेख असं काम केलेलं आहे. आम्ही अनेक लोकांना हॉस्पिटल न्यायचं असेल किंवा सामाजिक उपक्रम असेल, गावामध्ये टँकरची सुविधा देखील पुरवण्याचं आमच्या काही कार्यकर्त्यांनी किंवा आमचे सामाजिक असं लोक काम करतात. अतिशय चांगलं काम आहे. आम्ही सुरुवातीला एक 10-12 मुलं मिळून आमच्या प्रतिष्ठानची स्थापना केली. त्याच्यानंतर आता 20 ते 25 आमचे मेंबर झालेले आहेत. आणि येथील 2-3 वस्ती, शेजारच्या 2-3 वस्तींचा सुद्धा या ठिकाणी मंडळाशी आमचा चांगला सल्लोगा झालेला आहे. आणि यामधून आम्ही गेले 10 दिवस गणपतीच्या काळात अतिशय चांगलं काम या ठिकाणी करतो. गेल्या 13 वर्षापासून एकच या मंडळाचा अध्यक्ष आहे. याविषयी काय सांगणार, काय खास आहे? तसं सांगायचं झालं तर आमच्या मंडळाचा प्रत्येक सदस्य आमच्यासाठी अध्यक्ष आहे आणि तो त्याचं काम चोखपणे करतो. आता मला जरी समजा वेळ नसेल भेटत तरी दुसरा आमचा सदस्य आहे, तो काम करतो. तो कुठंही समजत नाही की आपली ह्या कामामध्ये कोणती कमी आहे काय आहे. तो घरचा कार्यक्रम आहे असं समजून मंडळासाठी काम करतो. त्यांनी जे शिवसत्ता प्रतिष्ठान स्थापन केलेले आणि त्यांचा हा जे विविध उपक्रम जे वर्षभर चालू होतं, 13 वर्षापासून अविरत हे उपक्रम करत असतात. आणि त्यांनी ह्यापुढेही चांगले मोठे उपक्रम केले पाहिजे. मी अनिल सोनेने, महाराष्ट्र नामा लाईव्ह, शिरूर. महाराष्ट्र नामा लाईव्ह, बातमी विश्वासाची, सर्वसामान्यांच्या हक्काची.